आणि मुंबई विमानतळावर किरीट सोमय्या भाजपचे नेते किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत. आपण थेट दृश्य पाहत आहे. शांतपणे करूया, शांतपणे शांतपणे थांब. हे पण धरूया, एकदम इथे बसूया ना अमोल, एकदम खाली काही बस. दिवस किरीट सोमय्या हे हे मुंबईमध्ये नव्हते, ते कुठे आहेत याचा शोध सुरू होता आणि आज किरीट सोमय्या हायकोर्टानं दिलासा देताच मुंबईमध्ये परतले. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती यांचा मी आभार मानतो, धन्यवाद देतो. फक्त रिलीफ दिलं एवढं नाहीये, पण त्यांनी जे प्रश्न चिन्ह उभं केलं तोच प्रश्न मी गेल्या 8 दिवस उद्धव ठाकरे यांना विचारत आहे. सीएमओचं काम फक्त माफियागिरी पोलिसांना करायला लावायची, खोट्या FIR फाईल करायचा, अटक करून जेलमध्ये टाकायची भाषा वापरायची, हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहेत. विक्रांतमध्ये एक दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. 58 कोटीची भाषा संजय राऊतनी वापरली होती. 8वा आरोप आणि 8 आरोपमध्ये एकामध्ये पण एक कागद नाही, पुरावा नाही, फक्त स्टंटबाजी करायची, 2-5 दिवस मीडिया अटेन्शन मिळवायचा. न्यायालयावर मला विश्वास आहे, न्याय मिळायची सुरुवात झाली आहे. सर, तुमच्या घराबाहेर भाग सोमय्या भाग असं कोणीतरी लिहिलं होतं अध्यक्ष व्यक्तींनी आणि त्या प्रकारे एक प्रकारे राजकारण रंगलं होतं आणि सोमय्या कुठे आहे तशा प्रकारे संजय राऊत त्याला जोडून आज नाही का बीजेपीच्या ऑफिसवर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेली आहे. असं आहे, म्हणजे आंदोलन न्यायालयाच्या भावनेच्या विरुद्ध ते करतायत. देव त्यांना सद्बुद्धी देवो. हे जे नाटक चाललेलं होतं गेले 4-5 दिवस ते उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं. संजय राऊत प्रवक्ता आहे, मास्टरमाइंड उद्धव ठाकरे आहेत. कारण की ठाकरेंचा पोरांचं, त्यांच्या पत्नीचे घोटाळे ज्यावेळी बाहेर यायला लागले की कसंही करून किरीट सोमय्याला जेलमध्ये टाका आणि त्याचं तोंड बंद करा. उद्धव ठाकरे साहेब आपल्या डर्टी डझनचे घोटाळे बाहेर येणार, काढणार आणि पनिशमेंट सजा होईपर्यंत किरीट सोमय्या असं सक्रिय रहना. मैं मुंबई उच्च न्यायालय के न्यायमूर्ति को धन्यवाद देता हूं. न्याय मिलने में देर हुई होगी, लेकिन शुरुआत है. सिर्फ बेल मिलना, प्रोटेक्शन मिलना इतना ही नहीं है, लेकिन जिस प्रकार से न्यायालय ने प्रश्न चिन्ह खड़े किए, जो प्रश्न मैं 7 दिन से उद्धव ठाकरे को पूछ रहा हूं, मुंबई के पुलिस कमिश्नर संजय पांडे से पूछ रहा हूं, ये FIR है क्या? है क्या? 57-58 करोड़ रुपया का घोटाला हुआ. आधार क्या? तुमने आज सुबह में संजय राउत का प्रेस स्टेटमेंट में न पढ़ा और रात को 1 बजे मुंबई पुलिस FIR दर्ज करती है, किरीट सोमय्या को जेल में डालने की भाषा शुरू करती है. महाराष्ट्र में इस प्रकार के पुलिसों का उपयोग माफियागिरी करने वाला पहला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के रूप में मिला है. हमारा ये दुर्दैव है. मैं उद्धव ठाकरे को जो चेतावनी देना चाहता हूं, इस प्रकार से आपके घोटालेबाजों को मुक्ति नहीं मिलेगी. डर्टी डजन के उनके घोटाले अंत तक जाएंगे और सजा भी होगी. सगळ्यांना उत्सुकता आहे की किरीट सोमय्या नॉट रिचेबल होते, किरीट सोमय्या होते तरी कुठे? उत्सुकता आहे सगळ्यांना. आता तुम्ही दोन्ही प्रश्न एक साथ विचारतात की नवाब मलिकची मालमत्ता जप्त झाली, दुसरं कोणी विचारतात आता पुढचं कोण. मग आता दोन्ही कामं करावी लागते ना. काय केवळ होमवर्क करण्यासाठी नॉट रिचेबल व्हावं लागतंय. काही लोक यांना काही वेळेला या सगळ्या आघाडी सरकारचे काँग्रेस, NCP, शिवसेनेला थोडी सूट द्यावी की आणखीन ते खोल खड्डा त्यांनी खणावा. की आम्हाला खात्री होती की न्यायालयात
हा प्रश्न येणार की FIR कोणत्या आधारावर. वर्तमानपत्रात बातमी आली म्हणून रात्री FIR लिहायची. अजून तर सुरुवात आहे, न्याय मिळण्याची सुरुवात झाली आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करतो, 2 दिवसांनी अनिल परबचा केस दापोली कोर्टात येत आहे. हसन मुश्रीफच्या केसवर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे कॉग्निझन घेण्यात आलं आहे. आणि त्याचबरोबर यशवंत जाधव, आता या तिघांच्या केसला गती मिळेल. मी हे होमवर्क केलेलं आहे. हसन मुश्रीफ, अनिल परब, यशवंत जाधव आणि त्याचबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या किती कंपन्यातून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर, तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे किती मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. उद्धव ठाकरे हिशोब देणार नसेल तर किरीट सोमय्या देणार. मैं स्पष्ट करना चाहता हूं कि इस प्रकार के उद्धव ठाकरे, उनकी उद्धट सरकार किरीट सोमय्या का मुंह बंद नहीं कर सकती. हसन मुश्रीफ, अनिल परब, यशवंत जाधव के खिलाफ अभी कोर्ट ने कॉग्निजन किया है. आने वाले 10-15 दिनों में इनकी जांच को गति मिलेगी, कार्रवाई होगी, ऐसा मुझे विश्वास है. और दूसरी बात, ठाकरे परिवार ने उद्धव ठाकरे जी, उनकी पत्नी रश्मि ठाकरे, उनके बेटे आदित्य ठाकरे, उनके सुपुत्र तेजस ठाकरे, उनके साले साहब श्रीधर पाटणकर ने नंदकिशोर चतुर्वेदी जो हवाला एंट्री ऑपरेटर है, उनकी कितनी कंपनी में से कितना मनी लॉन्ड्रिंग किया, उसका हिसाब ठाकरे साहब आप देंगे, नहीं तो किरीट सोमय्या देंगे. या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीला गेलेला होता आपण. या सगळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण दिल्लीला गेलेला होता का? मी कुठे गेलो होतो हेच आपल्याला माहित नसल्यामुळे आपला प्रश्न योग्य नाही आहे. सर काल मंचाध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 तारखेचं अल्टिमेटम दिलं. 3 तारखेचा भोंगे नाही काढले तर मनसे आक्रमक होणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आता ह्याचा उत्तर तर हिंदू हृदय सम्राट माननीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्रीने द्यायचे आहेत. पाहूया त्या हसन मुश्रीफचा किती प्रभावात आहेत आणि नवाब मलिक तर किती ऐकत आहेत. आज मुख्यमंत्री 2 वर्षानंतर मंत्रालयात दाखल झाले आहेत कामकाजासाठी. तुमचं काय म्हणणं आहे? कदाचित ते हिशोब नंदकिशोर चतुर्वेदी कडून किती पैसे कुठे आले आणि कुठे ठेवले त्याचा हिशोब चेक करायला गेले असेल. तर आपल्या बाबतीत न्यायालयानं जो न्याय दिलेला आहे त्याबद्दल आभार मानत असतानाच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केलेत. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे त्यांची 2ही मुलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. आणि उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असंही सोमय्या यांनी म्हटलंय. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आणखीन काही नेते आपल्या रडारवर आहेत असंही म्हटलं. अनिल परब यांच्यावर येत्या 2 दिवसांमध्ये दापोलीमध्ये गुन्हा दाखल होईल. हसन मुश्रीफ यांच्यावर सुद्धा कारवाई सुरू होईल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. INS विक्रांत निधी अपहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आजच हायकोर्टानं त्यांना काहीसा दिलासा दिला आणि त्यानंतर नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या हे मुंबई विमानतळावर दाखल झाले. मात्र किरीट सोमय्या कुठे होते या प्रश्नाला किरीट सोमय्या यांनी बगल दिली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.